या पत्रकार परिषदेचं निमित्त कदाचित तुम्हाला समजलेलं असेल, परंतु थोडक्यात आज या पत्रकार परिषदेसाठी माझे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गजाननजी ठाकरे हे उपस्थित आहेत। तसेच प्रत्येक वेळी अन्यायाला वाचा फोडणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करणारे आमचे मार्गदर्शक समाधानभाऊ कणकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यासोबत माझे लहान भाऊ महेश गोंदणे, श्याम वाकतकर हे सुद्धा आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। बंधूंनो, गेल्या 25 ते 30 वर्षापासून चिखलीतील कथित डाकू ज्याने आजपर्यंत या चिखली तालुक्यातील चिखली मतदारसंघातील शेतकरी व शिक्षणाच्या नावाखाली शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं लुटमार करणाऱ्या राहुल बोंद्रे यांच्या काळ्या कुत्त कारनाम्यासाठी या पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। बंधूंनो, गेल्या 20 वर्षापासून राहुल बोंद्रे यांच्या भ्रष्टाचारासाठी मी व माझा परिवार संघर्ष करीत आहोत। गेल्या 20 ते 25 वर्षापासून अनेक वेळा माहिती मागितल्या, अनेक वेळा माहिती मिळाल्याने अनेक वेळा माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली, परंतु आम्ही कुठेही थांबलो नाही, त्याचा पाठपुरावा करत राहिलो आणि जे आमचे पूर्वीपासूनचे आरोप होते त्या आरोपाला धरून आम्ही कालपर्यंत परवापर्यंत संपूर्ण कागदपत्री कागदपत्र आमच्या हातात आल्यानंतर आमच्या लढ्याला थोडंसं यश मिळालं आणि आमच्या जी मी तक्रार केलेली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत सरपंच यांच्या माध्यमातून आपले तलाट मंडळ अधिकारी, त्यानंतर नगरपालिकेचे CO आणि आपले तहसीलचे कर्मचारी यांनी काल परवाला एक या राहुल बोंद्रे म्हणजे परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था यांच्या विरोधात जी तक्रार केली होती त्या तक्रारीला अनुसरून मी जी तक्रार केली होती त्या तक्रारीच्या आधारावर जे अहवाल शासनाकडून प्राप्त झाला त्या अहवालावरून संबंधित संस्थेवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्यासाठी आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, महेशजी गोंदणे, त्यांचे शैलेश गोंदणे आणि त्यांचे कायदेशीर सल्लागार गजाननजी ठाकरे या सर्व पत्रकार परिषदेत उपस्थित आहे। काल राहुल भाऊ बोंद्रे यांची व्हिडिओ क्लिप पाहायला मिळाली। त्या व्हिडिओ क्लिपमध्ये पूर्ण व्हिडिओ क्लिप ऐकून थोडंसं आश्चर्य वाटलं। ज्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे, भास्कररावजी शिंदे साहेब यांनी जे सहकाराचं रोपटं इथं लावलं आणि त्या सहकारातून शेतकऱ्यांचा परिसराचा विकास व्हावा ही मूळ कल्पना त्यांची। त्या कल्पनेप्रमाणे कालच्या बाईटमध्ये राहुल बोंद्रे बोलले की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोणी कोणाच्या कामात दखल देत नाही आणि सहकार सगळ्यात चांगल्या पद्धतीने चालवला जातो। परंतु मला एक प्रश्न पडला की विदर्भातला सहकार जो मारला गेला त्याची मुहूर्तमेढ राहुल बोंद्रे यांनी सुरू केली। ज्या जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्याचा पूर्ण जीव गुंतलेला आहे किंवा ही बँक कुठंतरी आपल्या हिताची आहे आणि ती बँक आजपर्यंत शेतकऱ्यांनी कामाच्या पैशातून मोठी केली, त्या बँकेचं कर्ज थकवण्याचं काम सुरुवात राहुल बोंद्रेंनी केली। तात्यासाहेबांचं जे स्वप्न होतं किंवा आपल्याला इथं विकास करायचा आहे, कुठंतरी सहकार पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे इथं आणायचं आहे, म्हणून त्यांनी शुगर फॅक्टरी, सूतगिरणी, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, दूध गंगोत्री असेल, असे अनेक प्रकल्प सहकारी तत्वावर त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला। परंतु तात्यासाहेबांच्या हयातीतच तात्यासाहेबांचं थोडंसं दुर्लक्ष झालं आणि राहुल बोंद्रे त्या संस्थेचे अध्यक्ष झाले। तेव्हापासून यांनी या सर्व संस्था बुडवण्याचं काम राहुल बोंद्रे यांनी केलं। जिल्हा बँकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं
मी आज बोलतो असं नाही, किमान बँक ज्यावेळी बंद पडली त्यावेळेसपासून शेतकरी संघटना ही बँक वाचवण्यासाठी लढा देत आली. मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी असं म्हटलं की बाबा ठीक आहे, मी बँक बुडवली, पण समाधान कनकरने सुद्धा ट्रॅक्टरचे पैसे या बँकेचे बुडवलेले आहेत, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. मी दुसऱ्याच दिवशी माझ्या खाते उतारा आणून त्यांच्या स्वाधीन केला की मी ₹1 माझ्या ट्रॅक्टरचा भरलेला आहे. तसं मी ज्या पद्धतीत तुमच्याकडे माझा नो ड्यूज आणून दिला, तसं तुम्ही नो ड्यूज आणून द्या, आम्ही तुमच्या विरोधात बोलणार नाही, तुम्ही काही आमचे शत्रू नाही. परंतु ही जी बँक आहे ही आमची रक्तवाहिनी आहे आणि तीच डुबवण्याचं मुख्य काम. आज रोजीची सध्याची परिस्थिती जर पाहिली तर आजचा आकडा सूतगिरणीकडे, मुंसाजी महाराज सूतगिरणीकडे 30,37,811 कर्ज 30/3/2026 त्यांच्याकडे थकीत आहे. आणि अनुराधा शुगर मिलकडे 79,82,12,246 कर्ज 30/6 थकीत आहे. आणि वरून यांनीच बँक बुडवायच्या, यांनीच सहकारी संस्था अडचणीत आणायच्या, वरून पश्चिम महाराष्ट्राचं उदाहरण सांगायचं आणि आमदारांना, इथल्या सत्तारूढ पार्टीच्या किंवा इतर आमदारांना आव्हान करायचं की तुम्ही माझ्या कामात लुडबुड करता. मी श्वेताताई महाले यांना फोन करून विचारणा केली किंवा असं आहे तुमची काय लुडबुड याच्यात ते सांगा. तर त्यांनी सांगितलं काका तुम्ही जाऊन विचारा राहुल बोंद्रेंना की बँकेचा शेवटचा हप्ता सुभाष देशमुख सहकार मंत्री असताना 2.5 कोटीचा हप्ता मी द्यायला लावला. तो याच्यासाठी की सूतगिरणी आपल्या मतदारसंघातली आहे, आपल्याच भागातल्या शेतकऱ्यांचा विकास या सूतगिरणीतून होणार आहे, म्हणून 2.5 कोटी रुपयाचा हप्ता मी द्यायला लावला म्हणे की जे सहकार मंत्री देत नव्हते, सरकार राहुल बोंद्रेंचं नव्हतं तरी सुद्धा मी द्यायला लावला. मला जर त्यांच्या विकास कामात खीळ घालायची असते मी 2.5 कोटीचा हप्ता द्यायला लावला नसता, असं आमदार महोदयांनी सांगितलं. आणि नंतर असं लक्षात आलं की यांचा हा राजकारणाचा भाग आहे. कुठेतरी एकमेकाच्या खेळात, एकमेकावर आरोप करण्यात, मुख्य प्रश्नावरचं लोकांचं ध्यान उडवायचं आणि आपण ज्या सहकारी संस्था बुडवल्या याच्यावर कुठेतरी खोटं नाटं बोलून लोकांना त्या प्रश्नावरून त्यांचं लक्ष विचलित करण्याचं काम माझे आमदार राहुल बोंद्रे करीत आहेत. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याची बँक, सहकारी बँक भरून टाकावी, तिचा रुपया भरावा, जेणेकरून आम्हालाही सांगायला होईल किंवा यांनी बँकेचं कर्ज फेडलेलं आहे. आणि मागच्या निवडणुकीत तर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दादांत खोटा स्टेटमेंट केले की माझ्याकडे रुपया बँकेचा नाही, त्याचे लेखी पुरावे सुद्धा माझ्याकडे आहे, ते जाहीर बोलले. त्यांचे टेकाळे, त्यांच्या कर्मचारी जे आहेत त्यांनी सांगितले की राहुल भोपळा बँकेचा ₹1 नाही. आणि मग आज बँकेचे मुख्य अधिकारी जे आहेत खरात साहेब, त्यांनी आजच्या 31/6चा जो 31/3/2026चा जो थकीतचा आकडा टाकला, तो एक बँक तिचे अधिकारी खोटे बोलतात का राहुल बोंद्रे खोटे बोलतात हे समजायला मार्ग नाही. या सर्व मुद्द्यातून सुटायचं असेल तर राहुल बोंद्रेंनी आमचं कर्ज भरून टाकावं. बाकी त्यांचं राजकारण आणि त्यांच्या या ज्या गोष्टी आहेत या चालत राहणार आहेत. माझी त्यांना हीच कळकळीची विनंती आहे की त्यांनी पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे त्यांना विकास पाहिजे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, कुठेतरी चिखली मतदारसंघाचं भलं झालं पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी जिल्हा बँकेचं कर्ज भरून टाकावं. एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतो. बंधूंनो, निश्चितच स्वर्गीय कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी या चिखली नगरीचा व या बुलढाणा जिल्ह्याचा शैक्षणिक विकास करण्यासाठी शैक्षणिक गंगा आणली. निश्चितच त्यांचं फार मोठं एक स्वप्न होतं की कुठंतरी आपल्या भागातील विद्यार्थी, गोरगरीब विद्यार्थी शिकतील, मोठे होतील आणि कुठंतरी या मुलांचं भविष्य चांगलं होईल आणि कुठंतरी या माध्यमातून चिखली शहरातील व्यापाऱ्यांना, छोट्या किराणा व्यापाऱ्यांना आणि इतर व्यापाऱ्यांना कुठंतरी या माध्यमातून उत्पन्नात भर पडेल आणि कुठंतरी त्या शैक्षणिक क्षेत्रात कुठंतरी या बुलढाणा जिल्ह्याचं नाव होईल. परंतु ज्या दिवशी या शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद या तथाकथित स्वतःला सहकारचा बादशाह म्हणणाऱ्या राहुल बोंद्रेकडे आलंय, त्या दिवशीपासून कुठंतरी या शैक्षणिक संस्था कुठंतरी म्हणजे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी खालवल्या जाऊ लागली. परंतु स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी ही शैक्षणिक संस्था वर येऊन राहिली.
या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आज आम्हाला दुःख होतं की आज हे गुन्हे दाखल झाले आणि सर्व संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले, परंतु इतर संचालक मंडळ जे फक्त सयाजीराव होते, पण मुख्य करता धरता व्यक्ती कोणी असेल तर तो हा राहुल बोंद्रे आहे. त्याच्यामुळे आज राहुल बोंद्रेंनी जी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून आणि जो आज उहापोह करतायत की या विद्यार्थ्यांचं, बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, बहुजनांच्या विद्यार्थ्यांचं आणि कॉलेज बंद पाडण्याची यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की राहुल बोंद्रेंनी बाजूला व्हावं आणि त्या कॉलेजमध्ये असणाऱ्या प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या हातात हे महाविद्यालय देऊन, बहुजनांच्या मुलांच्या हातात हे महाविद्यालय देऊन कुठंतरी त्या महाविद्यालयाची प्रगती व्हावी, स्वतःची प्रगती साधू नये. गेल्या 20-22 वर्षापासून मी पहिले सांगितलं तुम्हाला की आम्ही प्रत्येक वेळी तक्रार करत गेलो आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने शेवटी आम्हाला शासनाकडून जो अधिकृत अहवाल प्राप्त झाला तो अहवाल तुम्हाला थोड्या वेळानं मिळणारच आहे. परंतु बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला कदाचित अनुभव असेल या माणसाचा की चोरांच्या उलटा बहुमत आपण म्हणतो, खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, त्या पद्धतीनं आजही त्या माणसाचं त्याच पद्धतीनं आजही तो माणूस आपल्या फेसबुक लाईव्हवरून बोंबाबोंब करतोय. आणि ते फेसबुक लाईव्ह ऐकल्यानंतर तुमच्याही लक्षात येणार आहे की सत्य काय आहे ते, कारण माणसाच्या चेहऱ्यावरचं ते सांगतं की आपण काय करून राहिलो, आपण काय बोलून राहिलो. माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबाच्या माणसाला खंडीखोर म्हणणाऱ्या राहुल बोंद्रेंना याची जाणीव ठेवावी की 100 कोटीची बँक आपण डुबवली, गंगोत्रीसारखं मिल्क प्रोडक्ट आपण डुबवला, हजारो विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे सुद्धा या माणसानं खाल्ले. त्याच्यानंतर अनेक बहुजनांचा कळवळा म्हणतो ना तो, या माणसानं अनेक विद्यार्थ्यांचे लाखो रुपयाचे डोनेशन सुद्धा घेतले. या व्यक्तीनं मला 10 तरी मुलं असे दाखवावं की जे गरीब परिवारातील आहे आणि यांची मी कुठल्याही प्रकारची 1 रुपयाची फी घेतली नाही आणि या मुलांना मी शिकवलं, तेव्हाच आम्ही समजू की खरोखर या माणसाला बहुजनांचा कळवळा आहे.